ही परीक्षा गॅमा अबॅकस अकॅडमी ही जे केरळची फ्रँचायसी आहे त्याच्या मार्फत राज्यस्तरीय लेव्हलला आयोजित केली जाते। ही परीक्षा जी आहे ती दर वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते आणि यावर्षी ही जी होणारी परीक्षा आहे ही 19वे वर्ष आहे आणि ती आता आष्टी या गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। इथे महाराष्ट्रातील परभणी, जळगाव, नाशिक, धुळे, नांदेड जिल्ह्यातनं विद्यार्थी साधारणतः 150 विद्यार्थी इथे सहभाग घेतलेला आहे। या परीक्षेमध्ये 5 मिनिटांमध्ये 100 गणित सोडवण्याची कला विद्यार्थी अवगत करत असतात। ही जी परीक्षा असते ही अबॅकस या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने विद्यार्थी देत असतात। आज इथे जे आलेले विद्यार्थी आहेत त्यांना राज्यस्तरीय लेव्हलवर प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस आणि उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरव करण्यात येत असतो। ही जी परीक्षा असते या परीक्षेमध्ये विद्यार्थी कमी वेळेमध्ये जी आपण गणित सोडवतो ती गणित सोडवता येतात, याच्याने त्याच्या बुद्धीचा विकास होतो। प्लस त्याला जी निर्णय क्षमता असते ती लवकर कॅप्चर केली जात असते किंवा त्याला निर्णय घेण्यासाठी फायदेशीर असतो। या परीक्षेचा उपयोग त्याला स्कॉलरशिपची परीक्षा, MTS, NTS किंवा स्पर्धा परीक्षा देतात त्या ठिकाणी गणितातील क्रिया पटकन लवकर करण्यात याव्या यासाठी या परीक्षेचा उपयोग होतो। या अबॅकस मध्ये ज्यावेळेस त्याला प्रवेश घ्यायचा असतो, साधारणतः 6 वर्षाचे विद्यार्थी प्रवेश घेता येतात। त्यावेळेस जेवढी विद्यार्थी लहान असेल त्यावेळेस त्याचा बुद्धीचा विकास करून त्याला ही जी मेथड आहे ही शिकवली जाते आणि मग त्याला या गोष्टीचा फायदा होतो। 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे याचा उपयोग करू शकतात। याच्यामध्ये काय लेव्हल वाईज असतं की एका जो सिलेबस असतो तो 3-3 महिन्याच्या टप्प्यामध्ये हे केलेला असतो आणि साधारणतः 2 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थी परिपूर्ण होऊन बाहेर येत असतो। इथून आता ही जी परीक्षा झाली ही आपली राज्यस्तरीय परीक्षा झाली। यातनं जे विद्यार्थी काही क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांना आपल्याला नॅशनल लेव्हलच्या परीक्षेला जाता येतं। ती परीक्षा दर जानेवारी महिन्यामध्ये केरळ या ठिकाणी होत असते, त्रिशूर जिल्ह्यामध्ये होत असते। प्रत्येक राज्यामध्ये ही परीक्षा होत असते आणि एकच परीक्षा जी वर्षात नसते ती नॅशनल लेव्हलला केरळ जे मेन ऑफिस आहे आपलं तिथे होत असते। मी साधना राजपूत, मी वाई पाचगणी येथून आलेली आहे। तर आपल्या इथं जी आज आष्टी इथं स्टेट लेवल गॅमा अबॅकसची पार पाडलेली आहे। फार उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मुलांचा, पालकांचा आणि कॉम्पिटिशन मुळे आमच्या मुलांमध्ये एक वेगळा स्पार्क दिसून येतो। 5 मिनिटात त्यांना 100 उदाहरणं सोडवण्याचा एक त्यांचा टार्गेट असतो। त्याच्यामुळे त्यांच्या ब्रेनचा तर विकास होतो। त्याचबरोबर बघताय तुम्ही की खूप छान प्रकारे त्यांना एक कॅल्क्युलेशनचा स्पीड पण वाढून जातो आणि ते खूप चांगल्या प्रकारे अचीव करतात सगळ्या गोष्टी आणि कॉन्फिडन्स पण वाढतो। स्टेज डेअरिंग येते मुलांमध्ये, खूप छान पद्धतीने यांनी अरेंज केलेला हा प्रोग्राम आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते। अर्धा तास तरी मुलांना प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि दोन्ही हातांनी प्रॅक्टिस केल्यामुळे ब्रेनचा लेफ्ट आणि राईट ब्रेन मुलांचा ऍक्टिव्ह होतो, स्टिम्युलेट होतो। जवळजवळ 10 गोष्टी ज्या आहेत त्या मुलांमध्ये डेव्हलप होतात। त्यामध्ये ॲक्युरसी, कॉन्सन्ट्रेशन, लिस्निंग स्किल, रायटिंग स्किल अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या 10 गोष्टी आहेत त्या त्यांच्या डेव्हलप होतात। 14 वर्षाच्या आत ह्या मुलांमध्ये आपल्याला द्यावा लागतो हा कोर्स। जवळजवळ 2.5 वर्षाचा कोर्स आहे आणि तो दिल्यामुळे नक्कीच मुलांमध्ये पाहिजे आपल्याला म्हणजे ते अकॅडमिक जो आपला विषय असतात त्याच्यामध्ये ते 70% त्यांचं डेव्हलपमेंट होते आणि 30% त्यांचा रायटिंग स्पीड वगैरे याच्यामध्ये डेव्हलपमेंट मुलांची नक्कीच होते। आता जवळजवळ 14 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये आहोत अकॅडमीमध्ये। आमच्या मुलांमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट दिसून आलेली आहे। मी CS श्रेया किशोर कुलकर्णी नांदेड सेंटरहून आलेली आहे। गॅमा अबॅकसचा पूर्ण कोर्स 8 लेवलचा पूर्ण केलेला आहे। गॅमा अबॅकसचा काय फायदा झाला हे सांगायचं झालं तर तसं शब्दांमध्ये अवघड आहे, कारण ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट आहे ती या कोर्समुळे होते। एक जे ॲक्युरसी आहे, जी डिटर्मिनेशन पॉवर आहे किंवा एक सातत्य जे आहे की जे हातात घेतलं आहे ते करायचं आहे, ही गोष्ट माझ्यामध्ये गॅमा अबॅकसमुळे आली आणि त्यामुळे मी आज हा जो कोर्स पूर्ण केला आहे, जे CA चा टॅग मिळवला आहे, त्यामध्ये आय थिंक की बेस फाउंडेशन करण्यासाठी अबॅकस हे खूप महत्वपूर्ण होतं। आणि म्हणायचं झालं तर माझी आईच शिकवते, त्यामुळे मला जो एक तो 24 तास त्याचा सपोर्ट होता। आणि एक जे विद्यार्थ्यांना जे अभ्यासासाठी गोडी आहे किंवा एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती आहे ती मला वाटतं माझ्याकडे गॅमा अबॅकसमुळेच आली आहे। कारण मी जो कोर्स करते त्यामध्ये 12-12 तास, 14-14 तास मी अभ्यास केलेला आहे। पण तेवढं जे बसण्याची माझी कॅपॅसिटी आहे, जे डिटर्मिनेशन आहे, जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते मला नक्कीच अबॅकसमुळे मिळालं असं मी म्हणते।
माझं नाव ज्योती संजय पवार. मी माझ्या आष्टी सेंटर आष्टीमध्ये जिनेस नाम ॲबॅकस नावाने एक सेंटर चालवले आहे. ते 14 वर्षापासून मी हे सेंटर चालवते. अशा प्रकारे स्टेट लेवल कॉम्पिटिशन ह्या प्रत्येक वर्षी होत असतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही ॲबॅकस कॉम्पिटिशन चालू असते. तयारी 14 वर्षानंतर ही पहिल्याच वेळेस आष्टीमध्ये सुरू झालेली आहे. त्याबद्दल सर्वांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनाही चांगल्या प्रकारचे बक्षिसं प्राप्त झाली. ही स्टेट लेवल ॲबॅकस कॉम्पिटिशन आहे. दरवर्षी विविध जिल्ह्यात होत असते. यावर्षी तिथं आष्टीमध्ये जिनेस गामा ॲबॅकस नावाने आम्ही क्लास चालवतो. मॅडम त्या टीचिंग करतात. तर त्या संदर्भामध्ये यावेळेस कंपनीच्या वतीने प्रायोजन म्हणून आम्हाला इथं आष्टीमध्ये स्टेट लेवल कॉम्पिटिशन घेण्यासाठी मान देण्यात आला. त्या कॉम्पिटिशनसाठी विविध जिल्ह्यातून राज्यातून सगळीकडून मुलं आले होते. त्यांनी सर्वांनी या स्पर्धेमध्ये यश भरपूर संपादन केले. सर्व विद्यार्थी ज्यांनी बक्षीस प्राप्त केले त्यांचं अभिनंदन. गेल्या 14 वर्षापासून हे सेंटर आम्ही चालवत आहोत आणि हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर आणखी भरपूर ज्या शैक्षणिकमधल्या उच्च पदे त्या पदावर गेलेले आहेत. आज जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग मिळवलेला. त्यामध्ये बरेचशे विद्यार्थ्यांनी बक्षीस प्राप्त केले. Myself Yusha Rahul Tekade. I have been practicing abacus since 6 years, and I am really glad to say that after these 5 years, I really improved a lot in maths. Like earlier, I used to take a lot of time in maths, but now, whenever I try to do maths, it's really easy. And I thank this all for my teachers who tried and give the best for me. And earlier it used to take me very much long time to cover my paper, but now the things have become different. That whenever I try to do my paper, it becomes very fast, because like earlier I used to not cover my paper, but according to this time I observed that in this years my multiplication, division, maths, everything has improved and got on a great track. So I would like to thank my ma'am and sir for the determination they gave and what they taught to me. माझे नाव तेजश्री मुळे. मला गामा ॲबॅकसमुळे इतका फायदा झालेला आहे. मला गणित म्हणजे इतक्या फास्ट सोडवता येत आहेत. मला पहिल्यांदा जरा गणितामध्ये प्रॉब्लेम येत होता. आता खूप इझी वाटतंय आणि खूप भारी वाटतंय. थँक्यू. नाव प्रणव प्रमोद बोंदार्डे. मी आष्टी येथे जिनेस गामा ॲबॅकस येथे मॅथचे प्रॅक्टिस करत होतो. त्यांनी मला सरावामध्ये मॅथच्या स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये भरपूर फरक पडला. त्यांनी माझे ज्या गणिताला मला वेळ लागतो ते माझे लवकर होते. त्यांनी मला भरपूर फरक पडला.